विधानसभा सत्र के छठे दिन ध्यानाकर्षण प्रस्ताव पर बोलते हुए विधायक किशोर जोरगेवार ने चंद्रपुर थर्मल पावर प्लांट से जुड़े गंभीर मुद्दों को सदन के सामने रखा। उन्होंने कहा कि चंद्रपुर में कई विद्युत इकाइयां अपनी आयु पूरी कर चुकी हैं, फिर भी पुरानी इकाइयों का संचालन जारी है, जिससे शहर में भारी प्रदूषण फैल रहा है। और इसी पृष्ठभूमि में सीटीपीएस द्वारा 800 मेगावाट क्षमता की नई परियोजना का प्रस्ताव रखा गया है, जिस पर सरकार ने सकारात्मक रुख दिखाते हुए आगे बढ़ने की तैयारी जताई है। जॉर्जवार ने बताया कि चंद्रपुर मुंबई भद्रावती HVDC ग्रिड लाइन के नजदीक स्थित है और यहां रेलवे कनेक्टिविटी, प्रचुर जल उपलब्धता और वेस्टर्न कोलफील्ड्स लिमिटेड से कोयले की आपूर्ति जैसी सभी अनुकूल सुविधाएं मौजूद हैं। बावजूद इसके शहर के बीच स्थित पुरानी इकाइयां आज भी प्रदूषण का बड़ा कारण बनी हुई हैं। उन्होंने मांग की है कि नई 800 मेगावाट परियोजना को चरणबद्ध तरीके से शहर से दूर स्थापित किया जाए और अल्ट्रा सुपर क्रिटिकल जैसे आधुनिक तकनीक अपनाई जाए ताकि प्रदूषण में उल्लेखनीय कमी लाई जा सके। किशोर जोरगेवार जी, अध्यक्ष महाराज, लक्षवेधी क्रमांक 2 विचारा, प्रश्न विचारा। अध्यक्ष महाराज, या ठिकाणी मंत्री महोदयांनी अत्यंत सकारात्मक असं उत्तर दिलेलं आहे। या ठिकाणी चंद्रपूर मध्ये जे पॉवर प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण होतं आणि हे प्रदूषण कशामुळे होतं तर ते जे कालबाह्य झालेले जे युनिट्स आहे त्याच्यामुळे या ठिकाणी प्रदूषण होत आहे। त्यासाठी चंद्रपूरमध्ये सीटीपीएस मध्ये एक 800 मेगावॅटचे नवीन प्रकल्प विचाराधीन आहेत का या संबंधीचा मी या ठिकाणी प्रश्न विचारला होता। त्यामध्ये शासनाचं उत्तर मला या ठिकाणी निश्चितपणे आलेलं आहे की 800 चे या ठिकाणी संच लावण्याची त्यांची भूमिका आहे। निश्चितपणे या ठिकाणी चंद्रपूर येथे सुपर क्रिटिकल तंत्रज्ञानावर आधारित रिप्लेसमेंट पॉवर प्रोजेक्ट तात्काळ मंजूर करावा आणि ती शासनाची तशी भूमिका सुद्धा आहे। याचं कारणही असं अध्यक्ष महाराज की चंद्रपूर हे HVDC लाईन ही मुंबई प्लस भद्रावती ग्रीड हे जवळ असल्याने ट्रान्समिशन रेडीनेस आहे, ग्रीडची स्टॅबिलिटी सुद्धा या ठिकाणी सर्वोत्तम आहे। याबाबत अध्यक्ष महाराज, या ठिकाणी WCLचा मोठ्या प्रमाणामध्ये कोळसा सुद्धा उपलब्ध आहे। जर विचार केला तर या महाराष्ट्राचं जे पॉवर कॅपिटल चंद्रपूर आहे हे पॉवर कॅपिटल हे याकरता आहे की त्या ठिकाणी सर्व ज्या ज्या गोष्टी वीज निर्मितीसाठी आवश्यक आहे त्या सर्व आहे, परंतु दुर्दैवानं हे जुने या ठिकाणी युनिट झाल्यामुळे ते मोठ्या प्रमाणामध्ये प्रदूषण करतात। 1 आणि 2 नंबरचं युनिट त्या ठिकाणी बंद केलं, 3 आणि 4 नंबरचं युनिट सुद्धा भविष्यामध्ये बंद करावं लागणार आहे आणि म्हणून आपण हे कधी करणार आहात हे सुद्धा सांगितलं। या ठिकाणी एक सांगितलं गेलं अध्यक्ष महाराज की सदर प्रकल्पाला केंद्र शासनाच्या 2031-32 पर्यंत संचालनासाठी उपलब्ध होऊ शकणार आहे प्रोजेक्टच्या यादीत समावेश करण्यात आलेला आहे। अध्यक्ष महाराज, आम्हाला आपल्या माध्यमातून सरकारला हे विचारायचं आहे की कॅन्डिडेट प्रोजेक्ट म्हणून या प्रकल्पाला त्यांनी मान्यता दिली आहे हे किती ठिकाणी राबवणार आहेत आणि याचा कालमर्यादा काय राहणार आहे, याच्या प्रोजेक्टची कॉस्ट काय राहणार आहे, शासनाने याच्यासाठी काही निधीची तरतूद केलेली आहे का, ही सुद्धा आम्हाला मागणी आहे। सोबतच अध्यक्ष महाराज, मला मंत्री महोदय उत्तर देतील, एकत्रितपणे द्या, चांगलं द्यायला व्हावं या भावनेतून मागे 8 आणि 9 या क्रमांकाचा 500चे 2 निर्मिती संच केले, परंतु कोणाच्या सुपर डोक्यातून आलेलं माहित नाही। तिकडे हजारो हेक्टर जागा चंद्रपूर शहराच्या दूर असताना सुद्धा त्यांनी ते 2 धडके आमच्या चंद्रपूर शहराच्या अगदी म्हणजे लिमिट मध्ये आणून ठेवले आहे। म्हणून हे उभारत असताना याचा तर साधारण विचार केला पाहिजे की या ठिकाणी प्रदूषण होणार आहे पण ते कमीत कमी होणार, या दृष्टिकोनातून सरकारने स्पष्टता द्यावी। त्यांचं उत्तर आल्यानंतर मी पुन्हा या ठिकाणी बोलणार आहे। मंत्री महोदय, माना पानाचा नात्या गोत्याचा पसारा लई बाई वाढला, रुसवा नको ग बाई कुणाचा मोठ्यानी उतारा काढला, लगीन घाई सुचून देई खरेदीने पणा काढला, खरेदीला वरसिधीने उत्साह नवा आणला, बांधला बसका बांधला, बांधला बसका बांधला।